नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी या महिन्यात 7 तारखेला जे ग्रहण आहे त्या ग्रहणामुळे अनेक गोष्टी अनपेक्षित काही घडतील. म्हणजे काही वरखाली कमी जास्त अशा गोष्टी नोकरीच्या ठिकाणी घडतील. तर आपण शांत राहा, रिॲक्ट एकदम फास्ट होऊ नका. ज्या गोष्टी घडत आहेत त्याला थोडा विचार करा, विचार करून वेळ द्या आणि त्याच्यानंतर ॲक्शन घ्या. कारण या ज्या गोष्टी आहेत त्या कायमस्वरूपी नसतील, टेम्पररी असतील. त्यामुळे तुम्ही खूप उतावेळपणे किंवा अतिशय घाईघाईत कोणत्याही निर्णयाला येऊ नका, असं मुद्दाम मी या वृषभ राशींच्या व्यक्तींना सांगतो आहे की कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित उलाढाली घडणार आहेत. कारण या गोष्टी ज्या असतात त्या जर आपल्याला अगोदर कल्पना असेल तर आपली थोडी तयारी राहते आणि आपण त्यानुसार सुख असो दुःख असो सगळ्या गोष्टी समानतेने आपण बघण्याचा आपला कल असतो. म्हणून तसाच या महिन्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी ठेवावा. अन्यतः तुम्ही घाईघाईत निर्णय घेऊन काही चुकीचं तुमच्या अंगलट येणाऱ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून तुम्ही कामाच्या ठिकाणी सावध राहा. जसं काही टास्क म्हणजे एखादी योजना तुमच्यासमोर येईल तेवढी शॉर्ट टर्म पूर्ण करत जा, म्हणजे तुम्हाला काही त्रास नोकरीच्या ठिकाणी होणार नाही. उद्योगधंदा करणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत ज्यांना काही विशिष्ट कालावधीमधून काही फायदा हवा असतो, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी थोडेसे उतावळेपणा न करता थोडं धीर ठेवावा. कारण आत्ता ज्या काही तुम्ही गोष्टी करणार आहात त्याचा फायदा तुम्हाला पुढे होणार आहे, लगेच फायदा होणार नाही याची जाणीव असू द्या. म्हणजे काय होईल की तुमची थोडी तयारी राहील. नाहीतर तुम्हाला अपेक्षित आहे की आज आपण हे काम केलं आहे त्याचे 2 दिवसात पेमेंट यायला पाहिजे. अपेक्षा जरी असली तरी प्रत्यक्षात ती येईलच असं काही दिसत नाही आहे. त्यामुळे उतावळेपणा कोणत्याही गोष्टी टाळा, विशेषतः धंदेवाल्या लोकांनी, धंदा करणाऱ्या लोकांनी, असं मी मुद्दाम या ठिकाणी सांगेन. मोठे निर्णय धंद्यातले या महिन्यात घेऊ नका. कारण या महिना तसा आहे की मोठे निर्णय जे आहेत ते आयत्या वेळी तुम्हाला बदलावे लागतील. तर त्यामुळे मोठे निर्णय घेऊन त्याच्यानुसार कारवाई करण्याचे संकेत दिसत नाही आहेत. तर मोठे निर्णय घेणं तुम्ही थांबवा. या महिन्यामध्ये भागीदारी किंवा पार्टनरशिपमध्ये किंवा टेम्पररी पार्टनरशिपमध्ये असे जे काही लोक बिझनेस करत आहेत त्यांनी थोडी सावधगिरी पाळा. कारण गैरसमज आणि मतभेद यापासून तणावपूर्ण संबंध आपल्या पार्टनरशिपमध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणून वृषभ राशीच्या व्यक्तींनी जे बिझनेसमध्ये आहेत त्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं आणि या गोष्टी टाळता येईल तेवढ्या टाळाव्यात असाच सल्ला मी या ठिकाणी वृषभ राशीच्या व्यक्तींना देऊ इच्छितो. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांना मित्रांपासून जर काय फायदा करून घ्यायचा असेल, म्हणजे पैशाची मदत किंवा प्रत्यक्ष आपल्या बरोबरीने काही जर मदत हवी असेल, त्यांचं सहकार्य हवं असेल तर ते या महिन्यात तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त दिसून येते. कारण मित्रांचे 2 प्रकार असतात. मित्रमैत्रिणी अगोदर आपली ओळख होते आणि मग मैत्री होते. काही लोकांची मैत्री होते आणि मग त्याचा फायदा तोटा काय जो आहे तो आपल्याला कळतो. तर असे जे पहिल्यापासून मित्र आहेत, म्हणजे आपल्यापासून आपले पहिले मित्र आहेत आणि नंतर त्यांचा फायदा किंवा नुकसान आपल्याला होत आहे, तर अशा मित्रांपासून तुम्हाला या महिन्यामध्ये काही फायदा होऊ शकतो. तुम्हाला त्यांच्याकडून काही मार्गदर्शन किंवा त्यांच्या सहवासाने काही नवीन गोष्टींचा लाभ होऊ शकतो असं ग्रहमान आहे. म्हणून मित्रांपासून यावेळेला ह्या महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय अनुकूल असा काळ म्हणता येईल. घर आणि कुटुंब या बाबतीत जर विचार केला ह्या महिन्यामध्ये तर कौटुंबिक समाधानाच्या गोष्टी राहतील. जुनी येणी किंवा पूर्वीची येणी जर काही तुमची असतील तर ती या महिन्यात वसूल होतील. म्हणजे थोडा पाठपुरावा करावा लागेल, पण असं ग्रहमान दिसतं आहे की त्या गोष्टी नुसत्या आश्वासनावर नाही तर आता प्रत्यक्षात थोड्या तुम्हाला या महिन्यात मिळायला लागतील असं दिसतं आहे.
तर ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपलं नियोजन पैशाचं जे आहे ते करायला सुरुवात करा. घरामध्ये काही उत्सव किंवा समारंभ असे या महिन्यात साजरे होण्याची शक्यता आहे. काही कर्मकांड किंवा कर्मकांडांच्या अनुषंगाने काही गेट टुगेदर असं ह्या महिन्यात तुमच्या कुटुंबियांचं होणार आहे. तर ते जे आहे चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी तुम्ही जे काही त्याच्यात मदत म्हणण्यापेक्षा प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न तुम्ही अवश्य करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. या महिन्यामध्ये तुम्हाला जर काही इन्व्हेस्ट करायचे असतील लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट या महिन्यात विचार करू शकता आणि अनेक प्रकल्प किंवा उपलब्ध ज्या काही गोष्टी आहेत त्यातलं सगळ्यात चांगलं तुमच्यासाठी आहे किंवा तुम्हाला जे वाटतं आहे त्यामध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट तुम्ही अवश्य करू शकता जी दीर्घकाळ इन्व्हेस्ट म्हणून तुमच्यासाठी राहू शकते. टेम्पररी इन्व्हेस्टमेंट नको, दीर्घकाळाची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे या महिन्यात तुम्ही करू शकता असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. विद्यार्थी दशेत जी काही मुलं आहेत त्यांनी या महिन्यामध्ये फाजील आत्मविश्वास बाळगू नये. कारण काही गोष्टींच्या बाबतीत आपण ग्रँटेड घेतो आणि त्या ग्रँटेड घेतले गेलेल्या ज्या काही सवयी आहेत त्याच आपल्या घात करतात. तसं या ठिकाणी होणार आहे या महिन्यात असं दिसून येतं. म्हणून वृषभ राशीच्या व्यक्तींनी कोणतीही गोष्ट गृहीत धरू नये. आपली पूर्ण तयारी अभ्यासाची झालेली असली तरी पुन्हा त्याचं वाचन जे आहे पुन्हा त्याचं जे श्रवण आहे ते करावं असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कारण झाल्यावर एखादी गोष्ट नुकसान झाल्यावर बोलण्यात काही अर्थ नसतं, ते अगोदरच कळायला पाहिजे. म्हणून ही सूचना मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम देत आहे असं मी सांगेन. वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रकृतीबद्दल जर मी असं सांगेन की या महिन्यात प्रकृती तुमची जी आहे ती थोडी मौज मजा करण्याविषयी राहील. म्हणजे काही काळ मित्रमैत्रिणींसोबत व्यतीत करावा, काही आपल्या पार्टनरसोबत व्यतीत करावा, काही आपल्या कामाच्या ठिकाणी लोकांसमोर व्यतीत करावा असं वाटेल. कारण थोडं मौज मजा करण्याविषयी या महिन्यात थोडंसं अनुकूल तुमची मानसिकता दिसते. तसे असेल तर काळ वेळ प्रसंग बघून अवश्य ती तुम्ही एन्जॉयमेंट करा. त्यात कोणतीच काही कमतरता किंवा बाधा दिसत नाही आहे. पण प्रसंगानुरूप हा निर्णय घ्या असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. हे होतं वृषभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.